केस वाढण्यासाठी तुम्ही केसांना तेल लावता म्हणजेच ऑइलिंग करता प्रत्येक केस धुण्या अगोदर. पण बघा त्याच तेलासोबत जर तुम्ही या 3 प्रकारच्या वस्तू जर रेग्युलरली जर लावल्या ना, तर केस वाढायला सुद्धा मदत होते, केस हेल्दी होतात आणि दाटसुद्धा होतात. आपल्या चॅनलवरील केसांच्या संबंधित वेगवेगळे जे हेअर रेमेडीज आहेत याच्यामधील बघा वेगवेगळे हेअर ऑइल्स आहेत, हेअर मास्क आहेत, मेहंदीचे खूप सारे प्रकार आहेत, टोनर आहेत, जे की आपल्या केसांना वाढण्यासाठी, हेल्दी होण्यासाठी आणि कलर कंडिशनिंग करण्यासाठी मदत करतात. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. आणि बघा 1-1.5 वर्षापासून बघा कंटिन्यू या 3 रेमेडीज केल्यामुळे आणि माझ्या केसांमधील बदल तुम्ही प्रत्यक्ष बघत आहात. केसांमधील टेक्स्चर बघा, शाईन, केसांची लेंथ बघा, व्हॉल्यूम बघा. आणि या गोष्टी खरोखर करण्यासाठी ना मी खूप मेहनत घेतलेली आहे. प्रत्येक केस धुण्या अगोदर या गोष्टी केलेल्याच आहेत. तर या कोणत्या गोष्टी आहेत, तेलासोबत कोणत्या गोष्टी अशा लावायच्या की केस आपले हेल्दी व्हायला मदत होतात. एका वस्तूपेक्षा जास्त वस्तू ॲड करून तर वेगवेगळे हेअर मास्क बनवलेलेच आहेत. परंतु फक्त एकच वस्तू घेऊन कोणत्या गोष्टी आपण करतो. तर सगळ्यात महत्त्वाची पहिली जी रेमेडी आहे ती आहे ॲलोवेरा जेलची. फ्रेश ॲलोवेरा आपल्या केसांना हेल्दी ठेवण्यासाठी, मॉइश्चर ॲड करण्यासाठी, डॅन्ड्रफपासून सुटका, केस दाट होण्यासाठी आणि केस गळती कमी करण्यासाठी खूप जास्त मदत करतो. केसांना हायड्रेशन पुरवणं आणि केस ड्राय फ्रीजी होण्यापासून वाचवणं यासाठी ना फक्त ॲलोवेराचं जेल फ्रेश आणि खोबरेल तेल आपलं ह्या 2च गोष्टी मिक्स करायच्या आहेत एकत्र. तुमच्या केसांच्या लेंथनुसार हे मिक्स करायचं. पूर्ण स्कॅल्पपासून आपल्या केसांच्या टोकांपर्यंत पूर्ण तुम्ही छान लावा आणि 1 तासानंतर केस धुवायचे आहेत. बघा हे रेग्युलरली जर तुम्ही केलं ना, तर तुमच्या केसांमधील बदल तुम्ही नक्कीच जाणू शकाल. यानंतरची दुसरी रेमेडी आहे ती म्हणजे फक्त फ्लॅक्सीड जेल म्हणजेच जवस. फक्त या ठिकाणी आपल्याला जवसाचं जेल करायचं आहे. आता बघा तुम्ही जवस जरी टाकलं ना फक्त तरी चालेल, पण मी ऑप्शनल मेथ्या टाकतेच, कारण मेथ्या आपल्या केसांसाठी ना खूप असं एक वरदान असल्यासारखे. चमक, स्मूथनेस आणि केस गळती कमी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कोंडा असेल, खाजवत असेल ना स्कॅल्प, तर ते कमी होण्यासाठी, केस वाढण्यासाठी मेथ्या मदत करते. आणि जवसाचं पण तेच आहे, ओमेगा फॅटी ॲसिड्सने भरपूर असं जवस ज्याचं जेल बनतं ते आपल्या केसांसाठी खूप हेल्दी आहे. केसांना एकदम नरिश करण्यासाठी, मुळांपर्यंत टोकांपर्यंत एकदम छान असं सिल्की स्मूथ करण्यासाठी मदत करतं. त्यासोबतच केसांना एक वेगळी चमक येते. ज्यांचे केस खूप ड्राय होतात की नाही, तुम्ही जर हे रेग्युलरली लावाल ना तर तुमच्या केसांमध्ये खूप चांगला बदल जाणवेल. तर या ठिकाणी फक्त 1 ग्लास पाण्यात बघा 2 ते 3 चमचे जवस टाकायचं आहे, 2 चमचे मेथ्या आणि उकळून घ्यायचं छान प्रकारे. बघा एक जेल तयार होतं याचं. खूप घट्टही जेल करायचं नाही आपल्याला, कारण की हे फक्त आपल्याला तेलासोबत लावायचं आहे. वेगवेगळे हेअर मास्क मी बनवते किंवा हेअर स्पाचे व्हिडिओज आहेत जवसासोबत, बघा ते वेगळे आहेत. आणि फक्त तेलासोबत लावण्यासाठी आपल्याला हे असं पातळसर जेल करायचं आहे. आता हे घट्ट असं जेल होण्या अगोदरच थोडंसं बंद केलेलं आहे गॅस मी. खूप आता पातळ जरी वाटलं ना तरी थोडंसं थंड झाल्यानंतर हे अजून थोडं घट्ट होतं. आणि फक्त जवसाचं जेल आहे की नाही ते एकदम ट्रान्सपरंट व्हाईट कलरचं असतं आणि याच्यात मेथ्या असल्यामुळे ह्याला पिवळसर कलर आलेला आहे, जो की खूप हेल्दी आहे आपल्या केसांसाठी. मेथ्या खूप प्रत्येक मी तर मास्कमध्ये मेथ्या लावतेच. आणि या सगळ्याच गोष्टींचा एकत्रितपणे रेग्युलरली वापर केल्यामुळे खूप बदल झालेला आहे. आता बघा हे घट्ट आहे. लालच बाउल असल्यामुळे तुम्हाला दिसत नसेल, ते ट्रान्सपरंट वाटते. पण बघा चमच्यात घेतल्यावरती कळते की त्याचा पिवळसर कलर आहे. याच्यातच आता आपल्याला 2 चमचे तेल टाकायचं आहे. खोबरेल तेल टाका तुम्ही. तुम्ही जे लावता ते तेल टाका. बदाम तेल टाकू शकता, ऑलिव्ह ऑइल, कॅस्टर ऑइल, व्हिटॅमिन ई या कोणत्याही घटक तुम्ही याच्यात ॲड करू शकता. थोडंसं थंड झालं की पूर्ण आपल्या स्कॅल्पला लावायचं आहे. संपूर्ण केसांना लावायचं आहे आणि 1 तास झाल्यानंतर पूर्ण हेअर वॉश करायचं आहे. अगोदर फक्त पाण्याने केस धुवायचे, त्याच्यानंतर शॅम्पूने केस धुवायचे. आठवड्यातून एकदा तुम्ही हे करा. आणि त्यानंतर तुम्ही केसांची चमक बघा, व्हॉल्यूम एवढा ॲड होतो आणि केस आपले खूप हेवी वाटतात, खूप सिल्की आणि एवढे सुळसुळीत भारी होतात की नाही. आणि कंडिशनर लावायची तर अजिबात गरज पडत नाही. आणि यानंतरची तिसरी रेमेडी आहे ती आहे हिबिस्कस फ्लॉवर म्हणजेच जास्वंदीच्या फुलासोबतची. आपल्या चॅनलवरती फुलांचा इतका संबंध आलेला आहे. एवढे हेअर मास्क बनवलेले आहेत, तेल बनवलेलं आहे, टोनर म्हणा किंवा वेगवेगळ्या स्पा क्रीममध्ये सुद्धा मी फुलं ॲड केलेली आहेत, कारण की त्याचे रिझल्ट्सच तसे आहेत. तर इकडे बघा भरपूर मला जेवढी फुलं भेटली ना तेवढी मी घेत असते, कारण माझे केस पण मोठे आहेत. जेवढी जेल त्याचं पेस्ट होईल की नाही
तेवढी मी माझ्या केसांना लावत असते. तर बघा फुलं फक्त पाण्यात पाणी थोडंसं टाकून वाटून घेतलेलं आहे आणि इकडे मी पूर्ण बारीक पेस्ट केलेली आहे. म्हणजे याला परत गाळायची वगैरे काही गरज पडत नाही. याच्यात परत फक्त खोबरेल तेल ॲड करायचं आहे. तुम्ही दुसरंही करू शकता, पण मी आजच्या व्हिडिओमध्ये फक्त खोबरेल तेलासोबतच तुम्ही या 3 वस्तू जर रेग्युलरली कराल, म्हणजे एकदा ही करा, दुसऱ्यांदा ती करा, तिसऱ्यांदा ती करा, असं तुम्ही तुमचं एक ठेवा मंथली रुटीन. त्याच्यानंतर मध्येच महिन्याला एखादा मेहंदी लावायची, त्याच्यानंतर तेल पण लावायचं, दुसरं हेअर मास्क पण लावू शकता. पण काहीच जमलं नाही ना, तर तुम्ही एवढंच करायचं आहे. सगळ्या केसांना लावा तुम्ही, सगळ्या म्हणजे मुळांपासून टोकांपर्यंत. त्याच्यानंतर 1 तास ठेवायचं आहे. त्याच्यानंतर फक्त पाण्याने आणि त्याच्यानंतर शॅम्पूने केस धुवायचे आहेत. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.